को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार तथा जिल्हा प्रमुख कैलास पाटील आपल्यासोबत आहेत. मला सांगा, शिवसेना भवनमध्ये काय नेमके आदेश दिलेत, कसं कामाला लागतं? परवाच माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली आणि यामध्ये असे आदेश दिले की येत्या काही महिन्यात 3-4 महिन्यात जी आपल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागणार आहे, या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश सर्व जिल्हा प्रमुखांना दिलेले आहेत. आणि या सर्व 288 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस आता 19 जूनला वर्धापन दिन झाल्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेब आभार दौरा हा महाराष्ट्रभर घेणार आहेत, परत एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत, त्याचंही नियोजन करण्याची सूचना त्या निमित्तानं उद्धवजी ठाकरे साहेबांनी सर्व जिल्हा प्रमुखांनी दिलेली आहे. धाराशिवमध्ये तुमची पुढची रणनीती काय असणार आहे? आपण लोकसभेचा निकाल बघितला तर धाराशिव जिल्ह्यातल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीने बहुमत मताधिक्य मिळवलेलं आहे. त्यामुळं ह्या 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार कसे निवडून येतील यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेलो आहोत. आणि 6 मतदारसंघात म्हणजे 100% या लोकसभा मतदारसंघातले आमदार हे महाविकास आघाडीचे असावेत यासाठी सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे कामाला लागलेले आहेत. दौरे असणार आहेत किंवा बैठका असणार आहेत, त्याचं काय स्वरूप असणार आहे? सुरुवातीला आम्ही कार्यकर्त्यांनी जे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जे लोकसभा निवडणुकीत उत्कृष्ट काम केलं त्यांचे आभार मानणार, मतदारांचे आभार मानणार. आणि येत्या पावसाळा जरी असला तरी त्या 3-4 महिन्यात आम्ही लोकांपर्यंत जाऊन लोकांना हे सरकार कसं शेतकरी विरोधी सरकार आहे, यांनी कशी समाजात भांडणं लावलीत आणि ह्यांना जसं आता केंद्र सरकार त्यांचं थोडक्यात समजा अडचण जरी आली असली तरी महाराष्ट्राचा मूड ह्या राज्यातलं जे सरकार आहे हे बदलण्याचा मूड आहे. ह्यासाठी आम्ही लोकांपर्यंत जाऊन सत्य परिस्थिती, आपले उद्योग गुजरातला पळवलेले असतील, आपल्या शेतकऱ्यांवर केलेले अन्याय असतील, दुष्काळसदृश घोषणा केली परंतु दुष्काळसदृशचं अनुदान अजून आलेलं नाही, विम्याच्या बाबतीत ह्यांनी कंपन्याच्या ज्या भरत्या केल्या आहेत, आत्ताच आपण बघतोय की आपल्या जिल्ह्यापुरतं किंवा महाराष्ट्रापुरता विषय झाला की जवळपास 30 एप्रिलला यांनी एक परिपत्रक काढून अशी परिस्थिती निर्माण केली की ज्यांनी इंटिमेशन दिलेत, ज्यांनी नुकसान भरपाई कळवलेली आहे त्यांनासुद्धा पैसे मिळणार नाहीत. आपल्या जिल्ह्यातल्या बाबतीत विचार केला तर जवळपास 32 मंडळं ह्याच्यामुळं वगळी गेलेली आहेत. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. दुष्काळाची परिस्थिती असताना देखील जर विमा मिळत नसेल, महाराष्ट्र राज्यातनं जवळपास 8,019 कोटी रुपये विम्याचा हप्ता या कंपन्याला सरकारच्या वतीनं देण्यात आलेला आहे. परंतु अद्यापर्यंत फक्त 2900 कोटी रुपयाची भरपाई ही शेतकऱ्यांना मिळालेली आहे. जवळपास एका खरीप हंगामात 5,000 कोटीचा फायदा विमा कंपन्याचा पूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 5,000 कोटीचा फायदा जर विमा कंपन्याला हे सरकार करून देत असेल तर हे सरकार कंपन्यासाठी काम करतंय का शेतकऱ्यासाठी काम करतंय, ही वस्तुस्थिती आम्ही लोकांसमोर शेतकऱ्यांसमोर आणून मांडणार आहेत. परीक्षेच्या बाबतीतला विषय असेल, नीटचा आपण कालच बघितलं की सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा विषय गेला, तिथल्या विश्वासार्हतेचा प्रश्न तयार झाला, सर्वोच्च न्यायालयानेच निरीक्षण नोंदवलेलं आहे. आपल्या राज्यात ज्या परीक्षा झाल्या, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, 1,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याकडनं घेतल्यानंतर कोट्यावधी रुपये म्हणजे शेकडो कोटी रुपये हे खाजगी कंपन्यांची भरती शासनाने केलेली आहे. आणि एकही अशी परीक्षा नाही की त्याचा पेपर हा फुटलेला नाही. त्यामुळे ह्या सगळ्या बेरोजगार तरुण असतील, शेतकरी असतील, ह्या सगळ्यावर ह्या सरकारनं जे अन्याय केले ते लोकांपर्यंत मांडणं हे काम आम्ही येत्या 3-4 महिन्यात करणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे, सरकार प्रतिसाद देताना दिसत नाही, नेमकी तुम्ही भूमिका काय घेऊन त्यांना भेटायला जाताय? खरं तर मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत ज्या वेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्ही त्यांच्या समर्थनात त्यांच्यासोबत आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आताही आपण बघतोय की आज 5वा दिवस आहे, अद्यापर्यंत सरकारकडनं कोणीही वरिष्ठ त्यांना भेटायला गेलेलं नाही किंवा त्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नाही. सरकार त्यांना आश्वासन सरकार देते, आश्वासन देऊन फक्त ज्यावेळेस पाळण्याची वेळ येते त्यावेळेस सरकार मागं फिरतं. त्यामुळे निश्चितच फसवणुकीची भावना ही सर्व समाजामध्ये झालेली आहे. त्यामुळेच मनोज जरांगे पाटील परत एकदा उपोषणाला बसले आहेत. तर माझी सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही अंत पाहू नका, तुम्ही ज्या घोषणा केल्या होत्या, जी आश्वासन दिली होती त्याची पूर्तता करावी, एवढीच माझी सरकारला विनंती आहे. उद्धव ठाकरे आगामी काळामध्ये आभार दौरा सुरू करतात आणि त्याचबरोबर धाराशिवसह राज्यभरामध्ये विधानसभेची तयारी सुरू करतात. संतोष जाधव, TVNN मराठी, धाराशिव. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.